नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल म्हणजेच गौरव इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण तुकडेबंदी कायदा 2025 या विषयावरती हा संपूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल व अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करायचे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, वर्षानुवर्ष महाराष्ट्राच्या मातीत घाम गाळून आपल्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांनी अनेकदा एक मोठी समस्या अनुभवली आहे. ती म्हणजे जमिनीचे वाढते तुकडे. एका मोठ्या जमिनीच्या वाटण्या होऊन छोट्या छोट्या तुकड्या होतात, ज्यामुळे शेती करणे, सिंचन व्यवस्थापन करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे खूप कठीण होऊन बसते. अहो, माझ्या आजोबाची जमीन किती मोठी होती, पण आता माझ्या वाट्याला एक तुकडा आलाय, असे बोलताना अनेक आपल्याला ऐकायला मिळते. यामुळे फक्त शेतीच नाही तर अनेक कुटुंबांमध्ये वाद होतात. पण आता महाराष्ट्र शासनाने यावर एक महत्त्वाचा उपाय आणलाय, म्हणजेच नवीन तुकडेबंदी कायदा 2025. ह्या कायदा केवळ जमिनीचे तुकडे होण्यापासून थांबवणार नाही, तर जमिनीचे एकत्रीकरण करून शेती अधिक सुलभ आणि फायदेशीर बनवण्याची मदत करेल. चला तर मग या नवीन कायद्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया आणि पाहूया की कायदा आपल्यासाठी कसा गेम चेंजर ठरू शकतो. तर या कायद्याचा जो मूळ उद्देश आहे ते पाहूया. तर या कायद्याचा मुख्य उद्देश जमिनीचे छोटे छोटे तुकडे आणि अर्थव्यवहार तुकडे होण्यापासून रोखणे आहे. विचार करा, एका एकर जमिनीचे 10 वेगवेगळ्या वारसांमध्ये म्हणजेच 10 गुण, तर काय होईल? या लहान लहान तुकड्यांना ना ट्रॅक्टर फिरवता येते, ना आधुनिक सिंचन प्रणाली बसवता येते. यामुळे शेतीचे उत्पादन कमी होते आणि शेतकऱ्यांना उत्पन्नही घटते. तुकडेबंदी कायदा 2025 अशा परिस्थितीत आळा घालण्याची तयार केला गेला आहे, जेणेकरून मोठ्या आणि व्यवहार्य जमिनीच्या तुकड्यांवर एकत्रितपणे शेती करता येईल. तर नवीन अधिसूचनेनुसार कोणती क्षेत्रे तुकडेबंदीतून वगळण्यात आली आहे ते पाहूया. नवीन अधिसूचनेनुसार खालील क्षेत्र तुकडेबंदी कायदा 2025च्या अंमलबजावणीतून वगळण्यात आले आहे. तर महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या हद्दीतील क्षेत्र ही शहरी आणि निमशहरी क्षेत्र असल्याने येथे जमिनीचा वापर मुख्य निवास, व्यावसायिक किंवा औद्योगिक कारणासाठी होतो, शेतीसाठी नाही. तर अर्थ असा की वरील वगळलेले क्षेत्राव्यतिरिक्त महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यामधील जमिनी तुकडेबंदी कायदा 2025 हा लागू होईल. तरी तुकडेबंदी कायदा 2025 चे काही उद्देश आणि दुष्परिणाम आहेत, जे आपण जाणून घेऊयात. तर पाण्याच्या व्यवस्थापनात सुधारणा व लहान तुकड्यांमध्ये सिंचन व्यवस्थापन करणे खूप खर्चिक आणि अवघड असते. मोठ्या एकत्रित भूखंड असल्याने ठिबक सिंचन, स्प्रिंकलर यासारखे आधुनिक सिंचन पद्धतीने अधिक प्रभावीपणे वापर करता येतो. यामुळे पाण्याचीही बचत होते आणि जलव्यवस्थाही अधिक कार्यक्षम होते. शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य सुधारते. जमिनीच्या तुकड्यांमुळे होणाऱ्या कुटुंबातील वाद, कायदेशीर लढ्या आणि आर्थिक ताण शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. तुकडेबंदी कायदा 2025 जमिनीच्या वाटपातील गुंतागुंत कमी करून शेतकऱ्यांना शांतता आणि स्थिरता देईल. महाराष्ट्राच्या विकासाकडे एक नवे पाऊल. तर तुकडेबंदी कायदा 2025 हा वेगळा केवळ एक शासकीय नियम नाही, तर महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील आणि ग्रामीण विकासाच्या दीर्घकालीन योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे कायद्यामुळे जमिनीचा अधिक कार्यक्षम वापर होईल, शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापर वाढेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमानही सुधारेल अशी अपेक्षा आहे. आपण सर्वजण याबद्दल स्वागत करूया आणि महाराष्ट्राचा एक समृद्धी आणि प्रगत राज्य बनवण्यासाठी हातभार लावूया. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करायचं आहे व चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्याला जर भेटूया आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओवरती. धन्यवाद.